अकोल्यात मध्यरात्रीनंतर काँग्रेस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळाला। याच वादाचं कारण होतंय अकोल्यातल्या जुन्या बसस्थानकावर 18,000 चौरस फुटामध्ये रांगोळीतून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली होती। याच प्रतिमेत काँग्रेसचे पंजा चिन्ह सुद्धा साकारण्यात आले होते। त्यानंतर वंचित चांगलीच आक्रमक झाली। वंचितच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भेट देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ साकारलेलं काँग्रेसचं पंजा चिन्ह वंचितच्या कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेत पुसून टाकले। जवळपास 4 तास काँग्रेस आणि वंचितच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू होता। दरम्यान बाळासाहेबांचा 2 वेळा काँग्रेसने पराभव केला, त्यामुळे बाबासाहेबांचा खेळ आणि वापर होऊ देणार नसल्याचे वंचितने म्हटले। या जिल्ह्यात नवीन पायंडा पाडू देऊ नका, करत राहील आणि उद्या काही दंगा झाला कोण जबाबदार राहील। आपण आता आम्ही कामधंदे सोडून इथं बसलो आणि तुम्ही इथं बसलेले आहे। 9 वर्ष परमिशन नाही दिली लेकराले लेजिम खेळासाठी पाहिलं तुम्ही सगळे बॅरिकेड्स वगैरे लावून आपण आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर इथे काही मंडळींनी एक रांगोळी काढली, ज्यामध्ये अकोला कला अध्यापक संघाचं नाव आहे। पण इथे आम्ही जेव्हा आलो तर या ठिकाणी जे काही चित्र दिसलं की काही कुत्रे याच्यावरनं जात आहेत, काही जनावरं इथे आलेली आहेत आणि त्यामुळे आयोजकांशी आम्ही चर्चा केली। मुळात ही काँग्रेसची मंडळी होती जी आयोजक स्वतःला सांगत होती। त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची परवानगी नाही, ही शासकीय जागा आहे, एसटी महामंडळाचं हे प्रिमायसेस आहे आणि या ठिकाणी त्यांनी एका राजकीय पक्षाचे झेंडे लावून बाबासाहेबांचा तो रांगोळी टाकलेली आहे। आणि आम्ही त्यांना विनंती केली की आपण सगळे मिळून हे काढूयात, पण प्रकाश तायडे नावाचे जे काँग्रेसचे लीडर आहेत ते आम्हाला कायदेशीर बाबी सांगत होते की आपण कायद्याने करू। आणि म्हणून आम्ही इथे पोलीस बोलवले आणि त्या आयोजकाला घरून उचलून आणायला सांगितलं आणि त्यांच्या मार्फत हे सगळं साफ करायला सांगितलं। अशा पद्धतीने जर राजकारणासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला जात असेल तर वंचित बहुजन आघाडी ते सहन करणार नाही आणि म्हणून ते आम्ही सगळं काढायला सांगितलं। बाबासाहेब आंबेडकरांचा 2दा पराभव काँग्रेसने केला, एकदा भंडारा आणि मुंबईमध्ये। बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी त्यांना दिल्लीमध्ये त्यांचं स्मारक होणे नेहरू गांधीच्या बाजूला अपेक्षित होतं, त्यांनी ते होऊ दिलं नाही। बाबासाहेबांचं पार्थिव त्यांनी मुंबईत पाठवलं आणि त्याचबरोबर आमची जी बौद्धगया आहे त्या बौद्धगयेचं व्यवस्थापन बौद्धांना मिळू नये हा काँग्रेसनेच केलेला कायदा आहे आणि त्यामुळे काँग्रेसला काहीही अधिकार नाही की ते बाबासाहेबांना अशा पद्धतीने चित्रित करतील। म्हणून हे सगळं काढत असताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी ते चिन्ह पुसून टाकलं, झेंडे आम्ही स्वतः काढून दिले। अशा पद्धतीने बाबासाहेबांचा खेळ आणि बाबासाहेबांचा वापर आम्ही होऊ देणार नाही हे आमचं सांगणं आहे।